नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता स्वामी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत दोन असे रोल की ते नॉनव्हेज रोल आहेत आणि खायला खूप अप्रतिम असे लागतात। अप्रतिम असे हे रोल बनतात आणि थोड्या साहित्यात झटपट असे तयार होतात। चला तर एकदम सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेले आहेत, तर तुम्ही अशा पद्धतीचे रोल बनवू शकता। हे रोल आहे ते तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये किंवा इव्हनिंग स्नॅक्स मध्ये मुलांना किंवा टिफिन मध्ये देऊ शकता। चला तर पहिला रोल आहे आपला चिकन रोल। त्यासाठी आपण तयारी करूया। चिकन रोल साठी इथं मी पावशर चिकन घेतलेलं आहे आणि ते 2-3 पाण्यातून स्वच्छ आता आपण धुवून घेऊया। ते बघू शकता त्यातील पाणी पांढरं निघून गेलेलं आहे आणि आता आपण एक कढई घेतलेली, त्यामध्ये 1.5 पळी आहे ते तेल घालून घेतलेले आहे। ही पळी आहे ती छोटी पळी आहे, त्या पळीने मी तेल घालून घेतलेलं आहे। चम्मचच्या साहाय्याने म्हटलं ते 5 ते 6 पोहे खायच्या चमच्याने तुम्ही मोजू शकता। त्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा कांदा घालून घेतला आणि थोडीशी मिरची घालून घेतलेली आहे। त्यानंतर त्यावरती अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे। थोडासा कांदा आहे तो मी जो उभा कापतात ना तसा घातलेला आहे। आता आपण हा कांदा आहे तो व्यवस्थित चांगला सोनेरी रंगापर्यंत भाजून घेऊया। आता इथे बघू शकता कांदा थोडा भाजत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये जे टोमॅटो कट करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत। इथे एकदम बारीक केलेले टोमॅटो मी घातलेले आहेत, इथे बघू शकता। त्यानंतर त्यावरती चवीनुसार मीठ ऍड केलं आणि हे चांगलं परतून घेतलेलं आहे। टोमॅटो थोडंसं परतल्यानंतर इथे आता आपण सुके मसाले घालून घेऊया। सुके मसाल्यांमध्ये जिरा पावडर, धने पावडर अर्धा चमचा घातलेली। त्यानंतर इथे मी मटन मसाला किंवा मग चिकन मसाला असेल तर तो एक अर्धा चमचा घातलेला आहे। लाल तिखट इथं 1 चमचाला थोडंसं जास्त घातलेलं आहे। त्यानंतर त्यावरती हळद थोडीशी घालून घेतली, चवीनुसार मीठ ऍड केलं आणि हे चांगलं भाजून घ्यायचे आहे। त्यावरती थोडेसे मोठे काप केलेले टोमॅटो घालून घेतले आणि त्यावरती हा खिमा आहे तो घालून घेतलेला आहे। आता खिमा चांगला आहे तो मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता थोडा खिमा आहे तो पांढरा दिसायला सुरुवात झालेली। आता यावरती आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यानंतर परत 2 ते 3 मिनिटांनंतर खिमा आहे तो हलवून घ्यायचा। खिम्याचा कलर इथं बघू शकता थोडासा वेगळा झालेला आहे। जो पांढरट सुरुवातीला दिसत होता आता खिमा शिजत चाललेला आहे, तसा त्याचा कलर आहे तो बदली होत जातो। खिमा आहे तो झटपट शिजला जातो। जास्तीत जास्त चिकन खिमा शिजण्यासाठी कमीत कमी 12 ते 15 मिनिटं लागतात। तर इथं बघू शकता मी दुसरी तिसरी वेळ हलवून घेतलेला आहे, 2 वेळा हलवून घेतला आणि त्यावरती आता फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि खिमा परत हलवून घेतलेला आहे आणि वाफेवरतीच हा खिमा आहे तो शिजून घ्यायचा। याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये, त्याला आपोआप झाकण ठेवल्यामुळे पाणी सुटलं जातं। एक तुमचं क्वचित जर ड्राय झालं असेल तरच याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय, नाही तर शक्यतो त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच हा खिमा आहे तो शिजून निघतो। कमीत कमी 4 ते 5 वेळा मी हा खिमा आहे तो हलवून घेणार आहे। तर बघू शकता 3 वेळा झालेला, ही 4थी वेळ आहे। परत हलवून आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊया। गॅस आहे तो मीडियम वरती ठेवलेला आहे किंवा मग एकदम स्लो वरती ठेवला तरीही चालू शकतं। आता ही 5वी वेळ आहे आणि आता खिमा एकदम ड्राय झालेला आहे। आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायची। थोडंसं बंद करायच्या आधी तुम्ही चाकून बघितला तर खिमा शिजलाय की नाहीये तुम्हाला समजेल। जर खिमा शिजला नसेल तर 2 ते 3 मिनिटं आणखीन तुम्ही खिमा आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि सुक्का झाल्यानंतर गॅस बंद करायचे। आता इथं रोटीसाठी आपण इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर बघू शकता हे चाळलेलं पीठ आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं आणि आपल्या नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये हे आहे ते मळून घ्यायचे। याच्यामध्ये मी 1.5 चमचा आहे ते तेल घालून घेतलेलं आहे। हे नॉर्मल थंड तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे नॉर्मल पाण्यामध्ये पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना एकदम स्मूथ असं पीठ मळायचं, एकदम पातळ पण नाही मळायचं आणि एकदम घट्ट पण नाही मळायचं। तर इथं बघू शकता सगळं तेल आहे ते पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। सुरुवातीला तेल पिठामध्ये मिक्स झाल्यानंतरच पाणी घालायचं आणि पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचंय। थोडं पीठ घालत चांगलं पीठ आहे ते मी मळून घेते। तर बघू शकता पीठ आता मळलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती चांगलं मळून घ्यायचंय परातीमध्ये आणि त्यावरती नंतर थोडंसं तेल सोडायचं आहे। सुरुवातीला मी इथं 1 चमचाभर तेल घातलेलं आहे याच्यावरती आणि चांगलं आपण मळून घेऊया। तर इथं बघू शकता पीठ मळलेलं आहे। आता त्यावरती तेल घालून घेते आणि चांगलं परत चिकन होईपर्यंत मळून घ्यायचं। बघू शकता पीठ आता कसं एकदम तुळतुळीत झालेले, हाताला अजिबात चिपकत नाही आणि एकदम सॉफ्ट असं झालेले। वाटल्यास तुम्हाला आणखीन थोडंसं तेल लागलं तर याच्यावरती घालायचे आणि छानपैकी मळून घ्यायचे। आता छान आता पिठाचा गोळा आपला तयार झालेला हा असाच झाकून ठेवू 15 ते 20 मिनिटांसाठी। आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता मी लाटी करायला घेते। तुम्ही चपाती सारखी लाटी लाटली तरीही चालेल किंवा मग पराठ्याला लाटतात तशा पद्धतीने लाटी लाटली तरीही चालेल। आता पराठ्याला घेताना शक्यतो काय करायचे, सुरुवातीला एक छोटी लाटी लाटून घ्यायची, त्यावरती तेलाचा हात लावायचा, पीठ भुरभुरायचं आणि त्याला दोन्ही साइडनी फोल्ड करायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती परत तेलाचा हात लावायचा आणि परत
साईडच्या 2 साईडनी त्याच्यावरती फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने त्याच्या 4 घड्या केल्यानंतर हा पराठा लाटल्यानंतर ज्यावेळेस पराठा भाजला जातो तर त्याला आतून 4 घड्या पडल्या जातात। आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाटी सुरुवातीला मीडियम आकाराची लाटून घ्यायची, त्यावरती तेलाचा हात आहे तो लावून घ्यायचा आहे। तर बघा तेलाचा हात लावलेला आहे, त्यानंतर त्यावरती पीठ बुरबुरलं आणि दोन्ही साईडनं असं फोल्ड करून घ्यायचं, त्यावरती परत तेलाचा हात आणि पीठ घालायचं आणि परत फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता। तुम्हाला हवं असल्यास गोल आकारामध्ये जी आपण साधी चपाती लाटतो तशी लाटले तरीही चालू शकतं, परंतु अशा पद्धतीने लाटल्यानंतर त्याला भरपूर अशा लेअर पडतात आणि पराठ्यामध्ये ज्यावेळेस आपण चिकनचा रोल बनवणार आहे ते खाण्यासाठी खूप छान वाटतं आणि थोडेसे कडक पण बनला जातो, कारण याच्यामध्ये आपण मैदा घातलेला आहे। तर सुरुवातीला मी जास्त भाजणार नाहीये, थोडंसं नॉर्मल भाजून घेणार आहे, कारण की आपण हा रोल आहे तो परत भाजला जाणार आहे। तर त्यासाठी सुरुवातीला चपाती आहे किंवा आपण रोटी बोलू शकतो तर ती नॉर्मल भाजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी बाकीच्याही रोटी आहेत त्या बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण शेकून घेऊया। तर बघू शकता छानपैकी टमकन फुगल्या जातात आणि आतून त्याला खूप छान अशा 4 ते 5 लेअर पडल्या जातात। आता इथं मी अशाच आहेत त्या सगळ्या रोट्या आहेत त्या बनवून घेते। या पद्धतीच्या रोट्या आहेत ना त्या तुम्ही कुठल्याही नॉनव्हेज भाजी सोबत किंवा चिकन मटन असेल मच्छी असेल त्याच्यासोबत पण तुम्ही बनवू शकता, त्याच्यासोबत पण खूप अप्रतिम अशा लागतात। याची रोटीची रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड केलेली, ती तुम्ही पाहू शकता। चला तर आता आपली रोटी बनवून झालेली आहे, आता आपण चिकन रोल बनवायला घेऊया। आता आपलं चिकन जे खिमा केला होता तो तयार आहे। आता इथं मी हिरवी चटणी करून घेतलेली आहे, सुरुवातीला इथं हिरवी चटणी लावून घेतलेली, त्यावरती आता हा मेयोनीज केलेला आहे तो लावलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती आहे ते आता आपण हा खिमा घालून घ्यायचा आहे। मेयोनीजची रेसिपी मी व्हेज रोल दाखवलेले, त्याच्यामध्ये मेयोनीजची रेसिपी मी दाखवलेली आहे। घरच्या घरी तुम्ही तेलाचा वापर न करता कशा पद्धतीने करू शकता तर ते मी दाखवलेलं आहे, तर ती रेसिपी तुम्ही नक्की बघा। अशा पद्धतीने त्यावरती टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे आणि त्यावरती थोडंसं कोबी घातलेलं आहे आणि चीज घालून घ्यायचं आहे। इथं मी अमूलचं चीज वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। साईडच्या कडा आहेत त्या एक साईडच्या कडा आतमध्ये थोड्याशा दुमडून घ्यायच्या, म्हणजे रोल आहे तो व्यवस्थित पकडता येतो आणि त्यानंतर आपण आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे। आता इथं बघू शकता मी हिरवी चटणी लावलेली आहे, ही खोबरं त्यानंतर त्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर मीठ वगैरे घालून ही चटणी बनवलेली आहे। त्यावरती आपला मेयोनीज लावून घेतलेला आहे, तुम्ही वरूनही मेयोनीज तो लावला तरीही चालू शकतं, मुलांना जसं आवडेल तसा तुम्ही ह्याचा रोल आहे तो बनवू शकता। आता इथं मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे असा लांबट लांबट तो घालून घेते, त्यानंतर टोमॅटोचे काप घातलेले आहेत आणि थोडीसं कोबी चिरून घेतलेला आहे लांबट आकाराचा। तर अशा पद्धतीने तुम्ही बिना चीजचाही रोल बनवून घेऊ शकता। अशा पद्धतीने एका साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे। ते बघू शकता आपला एक रोल तयार झालेला आहे। अशा पद्धतीने दुसराही रोल मी बनवून घेते। आता ह्याला परत मी हिरवी चटणी लावून घेतली, थोडासा मेयोनीज लावून घेतलेला आहे आणि हा मेयोनीज आहे तो घरच्या घरी केलेला आहे, अप्रतिम असा लागतो, नक्कीच तुम्ही ती रेसिपी बघा। आता इथं तसंच आपण ही जो खिमा बनवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। थोडासा शेवटी खाली आहे ना तो टोकापर्यंत लावायचा नाहीये, म्हणजे काय होतं आपल्याला फोल्ड केल्यानंतर ते खालपर्यंत येत नाही आणि सांडलं जात नाही जास्त। त्यानंतर परत याच्यावरती मी चीज घालून घेतलेले, चीज अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मल केला तरीही चालू शकतं, तसाही हा खूप छान लागतो। अशा पद्धतीने थोडंसं आतमध्ये फोल्ड करायचं आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर साईडनं अर्ध्या साईडनं फ्राय केल्यानंतर तुम्ही असा गुंडळून मुलांना टिफिनमध्ये किंवा मग तसं खायला देऊ शकता। हा सकाळी ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता किंवा इव्हनिंग स्नॅक्समध्येही देऊ शकता। आता हे मी बटरवरती फ्राय करून घेणार आहे, थोडं 1-2 ते 3 मिनिटात लगेच हे भाजून तयार होतं। तर आपण जे बटर घेतलं होतं ते तिन्ही साईडनी चांगलं लावून घ्यायचंय त्याला आणि पलटी करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता थोडा जास्त वेळ माझ्याकडून राहिल्यामुळं थोडेसे हे रोल आहे ते एक साईडनं थोडे जास्त कडक झालेले आहेत। तुम्हाला जर आवडत नसेल तर पटकन पलटी करा आणि जास्त कडक बनवू नका। आता ज्याला आवडत असेल तर ते तुम्ही जास्त वेळ ठेवल्यानंतर असे कडक बनवू शकतात। आता एक साईडने हे छानपैकी असे कडक झालेले आहेत आणि दुसरी साईड मी थोडीशी फ्राय करून घेणार आहे। तर बघू शकता तर बटर चारी बाजूनी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचं, तुम्ही तेलावरतीही भाजू शकता। बघा काय अप्रतिम असे आपले चिकन रोल दिसत आहेत का नाही, तुम्ही कट करून बघितल्यानंतर अप्रतिम असे दिसतात। चला तर आपले तिन्ही रोल आहेत ते तयार झालेले आहेत
आणि अप्रतिम असा त्याला कलर आलेला आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात. इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर एक विनंती आहे की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपी पाहण्यासाठी. आता इथे आपले रोल आहेत ते चांगले फ्राय करून तयार झालेले आहेत. आता आपण हे आहेत ते कट करून घेऊया. तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हे आतून कट केल्यानंतर दिसतात ते अप्रतिमच. बघूनच तोंडाला पाणी सुटेल. चला तर मी तर टेस्ट करून बघते, तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा पद्धतीचे चिकन रोल आणि मुलांना खायला द्या, नक्कीच आवडतील त्यांना. बघा आता आपण बघूया कसा झालेला आहे तो. एकदम अप्रतिम असा हा रोल लागतो खायला आणि खूप टेस्टी लागतो. तुम्ही बाहेरून जे रोल आपण आणतो ना ते खायचे विसरून जाल अशा पद्धतीचा हा रोल आहे तो तयार होतो. चला तर मंडळी, पुढची आपली रेसिपी आहे ती एग रोलची आहे आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे. चला तर त्याच्यासाठी आता आपण इथं 2 अंडी घेतलेली आहेत आणि ती आता आपण फोडून घेऊया. इथं 2 अंडी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा घालून घेते. 1 ते 1.5 चमच्याच्या मध्ये कांदा घातला. 1 चमचा टोमॅटो घालून घेतलेले, एकदम बारीक चिरून घ्यायचे. थोडीशी मिरची घातली, कोथिंबीर घालून घेतली. त्यानंतर याच्यावरती मसाल्यांमध्ये इथं चवीनुसार मीठ ऍड करायचं, थोडीशी हळद घालायची आणि लाल तिखट असतं ते थोडंसं घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. जेवढं चांगलं हे फेटलं जाईल ना तेवढं चांगली जी पोळी असते आपण बनवणार असतो ती फुगली जाते छानपैकी. आता इथं एक तवा ठेवलेला आहे, त्यावरती तेल घालून घेतलं आणि त्यावरती आता आपण ही पोळी आहे ती घालून घेऊया. तुम्ही बटरमध्येही बनवू शकता. बटरमध्ये बनवल्यानंतर पोळीची टेस्ट आहे ती खूप अप्रतिम अशी लागते. जर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर तुम्ही बटरमध्येही करू शकता. आता एक साईडनं पोळी भाजल्यानंतर पलटी केली, बघा काय मस्त अशी फुगलेली आहे, एकदम भारी. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या साईडनं पण पोळी आहे ती भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण अंडा रोल करायला घेऊया. आता मी पलटी करून घेते, म्हणजे दोन्ही साईडनं व्यवस्थित चांगले खरपूस अंड्याची पोळी भाजून घेतलेली आहे. आता इथं बघू शकता, इथं मी जो मिओनिस करून घेतला होता तो याला लावून घेते आणि त्यावरती आपण हिरवी चटणी घेतलेली ती लावायची. अंड्याची पोळी ठेवायची. अंड्याच्या पोळीच्या मध्ये आहे ते कांदा ठेवायचा आणि थोडंसं त्याच्यावरती चीज घालून घ्यायचे. माझ्याकडून काय झालं, मधला जो याच्या पुढचा व्हिडिओ होता तो स्किप झाला होता आणि डायरेक्ट रोल केलेला व्हिडिओ आला, त्याच्यामुळे मला मधला जी प्रोसेस मी केली होती ती दाखवता आली नाहीये. याच्यामध्ये अंड्याची पोळी घातली अर्धी अर्धी कट करून, त्यावरती चीज घातलं, कांदा घातला आणि फोल्ड करून घेतलेलं आहे बस. तर अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि दोन्ही साईडनं थोडंसं तेलावरती फ्राय करून घेतलेलं आहे. तर बघू शकता खूप छान असा हा अंड्याचा रोल लागतो आणि इझिली झटपट मुलांना तुम्ही कधीही बनवून देऊ शकता किंवा मग टिफिन मध्येही देता येतो. चला तर मग कशी वाटली या दोन्ही रेसिपी ते नक्की सांगा. तुम्हाला जी रेसिपी आवडेल ती नक्की घरी करून बघा आणि आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट मात्र नक्की करा. चला तर हे अंड्याचे रोल आहेत ते आता आपण सर्व करून घेऊया. अप्रतिम असे हे अंडा रोल होतात आणि झटपट तयार होतात. इझिली कुणी जर चपाती घरामध्ये शिल्लक असेल तर त्या चपातीपासूनही तुम्ही अशा पद्धतीचे रोल आहे ते बनवू शकता. आता पण हे थोडेसे क्रॉसमध्ये कट करायचे आणि मग ते मुलांना खायला देऊ शकता. आता इथं मी तसेच ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग मुलांना देताना कट करून देऊ शकता. ह्याच्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी किंवा जो मिओनिज आपण घेतला होता बनवून तर तो तुम्ही सर्व करू शकता. अप्रतिम अशा रेसिपी आहेत. तर नक्की संगीता स्वामी किचनवरती तुम्हाला बाकीच्याही रेसिपी पाहायला भेटतील. थँक्यू.